आणि आता बातम्या विस्तारानं आपण बघूया। अयोध्येत राम मंदिर परिसरात विद्युत रोषणाईसह फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। अवघ्या काही तासांनी राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। याचा उत्साह केवळ अयोध्येतच नसून संपूर्ण देशभरात पाहायला मिळतोय। तिकडे शरोई नदीतीरी देखील महाआरती झालेली आहे। संपूर्ण वातावरण राममय झालेलं आहे। हे दृश्य आपण बघतोय, राम मंदिर परिसरामध्ये सजावट करण्यात आलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला शरोई तरी महाआरती सुरू आहे। गजानन उमाटे माझे सहकारी थेट आपल्यासोबत अयोध्येतून जोडले गेलेत। अयोध्येत आपण बघतोय गजानन, अवघे काही तास शिल्लक आहेत राम मंदिर सोहळा प्राणप्रतिष्ठा पार पडण्यासाठी। नक्कीच अवघे काही तास उरलेले आहे राम मंदिर सोहळा प्राणप्रतिष्ठापनेसाठी। आपण बघू शकतो राम मंदिर परिसरातलं हे एरियल दृश्य, या ठिकाणी आकर्षक रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे हे दृश्य आहे। आणि हे राम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दोन्ही मुख्य पिलर्स जे आहे त्यावर आकर्षक रोषणाई आहे, फुलांची आकर्षक सजावट आहे। आणि मी तुम्हाला रामपथ दाखवतो, रामपथ सुद्धा आकर्षक पद्धतीनं सजलेला आहे। शेजारीच हे बघा हा रामपथ आहे, ठिकठिकाणी फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे। शेजारीच आपण बघू शकतो हनुमानगडीचं मंदिर आहे, अयोध्येतील सर्वात उंच मंदिर असं म्हटलं जातं की अयोध्येत तुम्ही जर श्रीरामाच्या दर्शनासाठी आले आणि हनुमानगडीचं दर्शन घेतलं नाही तर तुमची यात्रा पूर्ण होत नाही, अशी प्रथा इथली आहे। त्यामुळे जो भाविक इथे येतो तो हनुमानगडीच्या मंदिरात जातो आणि हनुमानगडीचं मंदिरही आकर्षकपणे सजलेलं आहे। लाइटिंग त्या ठिकाणी, रोषणाई त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। रामपथचे दृश्य दुसरं महत्त्वाचं म्हणजे या परिसरातली गर्दी मी तुम्हाला दाखवतोय बघा। सकाळीपासून अशीच गर्दी या परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात। हजारोच्या संख्येनं लोक जे आहे ते या ठिकाणी येतात, श्रीरामाचं दर्शन घेतात आणि जातात। ॲक्च्युअल मंदिरातलं दर्शन 23 पासून सुरू होणार आहे, परंतु या ठिकाणी येऊन माथा टेकवतात, श्रीरामाचं दर्शन घेतात आणि परत जातात। आकर्षक रोषणाई अवघे काही तास उरलेले आहे श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठापनेसाठी आणि त्यासाठी संपूर्ण अयोध्येत श्रीराममय वातावरण झालेलं आहे। 500 वर्षांनंतर श्रीरामाचा गृहप्रवेश होतोय आणि त्यासाठी संपूर्ण अयोध्या सजलेली आहे। जे काही VVIPs आहे, जे साधू महंत आहे ते अयोध्येत दाखल झालेले आहेत। उद्या सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठापना होणार आहे। सरसंघचालक या ठिकाणी पोहोचलेले आहेत, इतरही साधू आणि महंत सोहळा पार पडणार आणि त्यासाठीच हे सगळे VIP दाखल होतात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।